सद्गुरू आणि माईना माझं वंदन. इथे जमलेले सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार. काल आपली ज्ञानेश्वर पुण्यस्मरण उत्सवाचा पहिला दिवस होता. काल असाच हरिनामाच्या गजरामध्ये खूप सुंदर असा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. आपले अशोक नाईक यांनी खूप मजा आणली. आज आपला दुसरा दिवस. आता 2 दिवस आपण जो जे वांछिल तो ते राव याच्यावर आपण चिंतन करणार आहोत. आज एक जे सगळं काही केलं या लोकांनी याच्यामधनं खूप सुंदर वातावरण निर्मिती झालेलीच आहे. आणि आपले घाडगे सम्राट, मृदुंग सम्राट त्यांनी तर कमाल करून दाखवली. आम्हाला तर हेलिकॉप्टरमध्ये बसून आणलं. पण त्यांचं ऐकताना मला एक गंमत झाली होती, ती तुम्हाला सांगतो. या गाडीत बसण्याच्या, हरिनामाच्या गाडीत बसण्याच्या अगोदर आम्ही आमच्या कारमधनं बोरिवलीमधनं दादरला येत होतो. जवळजवळ 2.5 तास अगोदर निघालो होतो गाडी चुकू नये म्हणून. आणि कांदिवलीला येऊन जी ट्रॅफिक जाम झाला तो जवळजवळ 1 तास तिकडेच होतो आम्ही. तेव्हा मगाशी ते वाजवतो ना तसं धडधड धडधड आतमध्ये सुरू झाली होती. तर मी डोळे मिटून ती धडधड ऐकत होतो की आपली जी बाहेरून गाडीची टकटक होती ती आमची आतमधनं टकटक चालू होती. पण लवकरच मला सुचलं, सद्गुरूंनी काय सांगितलं, वस्तुस्थितीचा स्वीकार कर आणि त्याला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न कर. म्हटलं ही धडधड कशाला पाहिजे, लगेच बंद करून टाकली. आपल्या हातात आहे ना. लगेच पहिला त्या घाडगे सम्राटांच्या भावाला फोन केला. ते आमचे हरीश घाडगे, त्यांचं ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे आणि आमचाच आहे तो बिझनेस. म्हणजे त्यांना कधीही फोन केला की आम्हाला गाडी हजर. त्यांना एक फोन मारला, घाडगे साहेब चांगली गाडी रेडी ठेवून द्या, चांगला ड्रायव्हर ठेवून द्या, लागलीच तर तुम्हाला आम्ही फोन करू. म्हणजे सद्गुरू जे म्हणतात काळजी घ्यायची, काळजी करायची नाही. म्हणून आम्ही काळजी घेतली, प्लॅनिंग करून ठेवलं आणि मग शांत निवांत झालो. कारण आता काळजी उरली नाही आहे. शांत निवांत जेवढा झालो तेवढा ट्रॅफिक सुटत चालला. आणि गाडी, आमची कार बरोबर 8:20 दादर स्टेशनला पोचली. आणि 15 मिनटं अगोदर आम्ही दादर स्टेशनमध्ये होतो. म्हणजे सद्गुरूंचा प्रत्येक अमृत तुषार आपण जर जीवनात आणला तर सर्व असे जाम झालेले ट्रॅफिक निघून जातात, लक्षात ठेवायचं. असो, शेवटी आम्हाला घाडगेबुवांनी इथे पोचवलेलंच आहे. तेव्हा आज आपण ज्ञानेश्वर माऊलींची जे पसायदान आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं जे वाक्य म्हणूया किंवा महावाक्य म्हणूया की जो जे वांछिल तो ते लाहो. हे जे ज्ञानेश्वर माऊलींनी मागणं केलेलं आहे ते मागणं कोणाकडे केलं आहे तर विश्वात्मक देवाकडे केलेलं आहे. आणि ते मागणं मागायच्या अगोदर पहिलं सांगितलं काय की जे खळांची व्यंकटी सांडो, दुरितांचे तिमिर जाओ, असे सगळ्या इच्छा ज्ञानेश्वर माऊलींनी पहिल्यांदा व्यक्त केलेल्या आहेत. म्हणजे काय, खलप्रवृत्तीची जी माणसं आहेत त्यांची खलप्रवृत्ती जाऊ दे. कारण त्यांच्या इच्छा खलप्रवृत्तीच्याच असणार. म्हणून पहिल्यांदा त्यांची खलप्रवृत्ती जाऊ दे. नंतर दुरितांचे तिमिर जाओ. म्हणजे काय, दुरित म्हणजे पापी लोकांचे विचार, पापी लोकांकडे जे अज्ञान, कारण अज्ञानामुळेच ते पापी झालेले आहेत, हे लक्षात ठेवायचं. माणूस पाप का करतो, त्याच्याकडे अज्ञान असतो म्हणून. खरं म्हणजे आपण जे काही करतो त्याच्यामध्ये ज्या चुका होतात त्या खरं म्हणजे अज्ञानामुळेच होतात. म्हणून हा तिमीर म्हणजे हा अज्ञानाचा अंधकार
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जाऊ दे आणि ज्ञानाचा प्रकाश येऊ दे असं म्हणतात. आता शेवटी ते म्हणतात जो जे वांछिल तो ते लाव. म्हणजे प्रत्येकाची इच्छा जी काही आहे ती त्यांची फलद्रूप हो असं ज्ञानेश्वर माऊली विश्वात्मक देवाला सांगतात. आता विश्वात्मक देव आपण जेव्हा म्हणतो तेव्हा खरं म्हणजे आपण त्याला परमेश्वर म्हणतो. म्हणजे विश्वामध्ये जो भरून राहिलेला आहे, या संपूर्ण अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये जो भरून राहिलेला आहे, अशी जी चैतन्य शक्ती तिला ज्ञानेश्वर माऊली विश्वात्मक देव म्हटलेला आहे. आता हा जो परमेश्वर आहे, ही जी चैतन्य शक्ती आहे जी अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये आहे आणि प्रत्येकाच्या आतमध्ये आहे, म्हणजे ती बाहेर पण आहे आणि प्रत्येकाच्या आतमध्ये पण आहे, अशी परिस्थिती आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात की जो अंश या विश्वात्मक देवाचा जो अंश आहे, तो जो आतमध्ये आपल्या पण आहे, त्याला सद्गुरूंनी ईश्वर म्हटलेला आहे. निरनिराळ्या त्याच्यासाठी शब्द वापरलेले आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना चैतन्य म्हटलेलं आहे, गीतेमध्ये त्याला ईश्वर म्हटलेलं आहे, सद्गुरूंनी सुद्धा त्याला चैतन्य शक्ती असंच म्हटलेलं आहे. म्हणून ही चैतन्य शक्ती जी ब्रह्मांडामध्ये वास करून आहे, तीच तुमच्या आतमध्ये सुद्धा वास करून आहे. आता जो जे वांछिल तो ते लाव, याच्यामध्ये सद्गुरू म्हणतात की खरं म्हणजे या विश्वात्मक देवानी किंवा या चैतन्य शक्तीनी किंवा या परमेश्वरानी अशी एक व्यवस्थाच करून ठेवलेली आहे की तुम्ही जी इच्छा कराल ती तुमची फलद्रूप होईल. अशी एक व्यवस्था आपल्या आतमध्ये आणि ब्रह्मांडामध्ये करूनच ठेवलेली आहे. फक्त आपल्याला वांछिल म्हणजे काय इच्छा करायची आणि कशी करायची हे समजलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि हे समजण्यासाठीच ज्ञानेश्वर माऊली काय किंवा सर्व संत एकमुखाने सद्गुरूंचं वर्णन करतात की सद्गुरूशिवाय पर्याय नाही, हे लक्षात ठेवायचं. हे सगळं सांगण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची गरज असते. म्हणून हे जे सद्गुरू आपल्याला शिकवतात की हे जो वांछिल तो ते लाव, म्हणजे जी इच्छा तुमची ही फलद्रूप कशी होईल याचं मार्गदर्शन सद्गुरू करतात आपल्याला. म्हणून ही जी चैतन्य शक्ती आपल्या आतमध्ये आहे त्याला सद्गुरूंनी आत्मशक्ती, आत्मतत्व, आत्मदेव अशी निरनिराळी नावं वापरलेली आहेत आणि संतांनी पण निरनिराळी नावं वापरलेली आहेत. मग ह्या चैतन्य शक्तीचं महत्त्व काय आहे की ही चैतन्य शक्ती इथूनच सगळ्या विश्वाची निर्मिती होत असते, एक लक्षात ठेवायचं. संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती ही या चैतन्य शक्तीमधूनच झालेली आहे. म्हणून पहिली चैतन्य शक्ती, मूळ काय चैतन्य शक्ती, आणि त्याच्यातनं ब्रह्मांड निर्माण होत असतं. आता याच्यामध्ये एक गोष्ट लागते, ही जी निर्मिती आहे, ही जी चैतन्य शक्तीकडे निर्मितीची शक्ती आहे, क्रिएटिव्ह पॉवर आहे, म्हणजे जे काही तुम्हाला हवं आहे ते सगळं काही निर्माण करण्याची शक्ती आपल्या आतमध्येच आहे. आणि जी शक्ती आतमध्येच आहे ती खरी म्हणजे मुळात संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भरलेली आहे. म्हणून आतमधली जी शक्ती, ज्याला आपण आत्मशक्ती म्हणतो, ही आत्मशक्ती ही कशी आहे? सद्गुरू म्हणतात ही साधी सुधी शक्ती नाही. म्हणजे बाकीच्या शक्त्या जेवढ्या आहेत ह्या त्या मानाने स्थूल आहेत, जरी त्या अव्यक्त असल्या तरी. पण ही जी शक्ती आहे ती अव्यक्त निराकार एवढंच नसून सर्व ज्ञानी आहे, सर्व व्यापी आहे. आणि त्याच्या ठिकाणी निर्मितीची शक्ती आहे,
त्याच्या ठिकाणी निर्मितीचं ज्ञान आहे, त्याच्या ठिकाणी आनंद आहे. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, कारण डिफिकल्ट मी सांगायला जाणार नाही आहे, थोडक्यात सांगतो की ही चैतन्य शक्ती जी आहे ही जाणीव रूप आहे, आनंद स्वरूप आहे आणि त्याच्या ठिकाणी शक्तीचा गाभा आहे. याचा अर्थ साध्या भाषेत सांगतो की ही शक्ती जाणीव रूप आहे. म्हणजे काय, आपल्याकडे जी शक्ती नांदते तिच्या ठिकाणी जाणीव आहे. आणि आज ही गोष्ट सगळ्या सायंटिस्टनी मान्य करायला सुरुवात केलेली आहे. ही मजा आहे. आज जे क्वांटम फिजिक्स म्हणतात, या क्वांटम फिजिक्सनी मान्य केलेलं आहे की देर इज कॉन्शियसनेस, असं म्हटलेलं आहे. देर इज नथिंग बट कॉन्शियसनेस. म्हणजे जाणीवेशिवाय काहीच नाही जगामध्ये. हे जे मॅटर आहे किंवा हे जे आपल्याला स्थूल गोष्टी दिसतात, ह्या पण या कॉन्शियसनेसचंच परिवर्तन आहे, ट्रान्सफॉर्मेशन आहे. म्हणून आज सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे की सगळीकडे जे काही भरलेलं आहे ते कॉन्शियसनेस आहे. पण अजून त्यांना संपूर्ण माहिती कळलेली नाही आहे. हळूहळू कळेल. जसजसा अभ्यास करतील, जसजशी जीवनविद्या जगात जाईल, जसजशी जीवनविद्या सायंटिस्ट लोकांपर्यंत पोचेल, हळूहळू त्यांना ते पण ज्ञात होईल. कारण ही जी चैतन्य शक्ती आहे ह्याच्या ठिकाणी आनंद स्वरूप आहे. म्हणजे तिकडे आनंदाशिवाय काही नाहीच आहे. चैतन्याच्या ठिकाणी सतत आनंदाचं स्फुरण होतच असतं. आनंदाचं स्फुरण सतत तिकडे आहे, बाकी दुसरं काहीच नाही आहे. आणि हे जाणीव जी आहे ही जाणीव सर्वज्ञानी आहे. आणि ही जाणीव ह्या चैतन्य शक्तीचा उपयोग करून, आलंबन करून ती हे जगामध्ये जे काही पाहिजे ते निर्माण करत असतं. मग हे जे निर्माण होतं आहे आणि ही शक्ती आतमध्ये आहे, त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे विचार. हे लक्षात ठेवायचं. या दोन गोष्टीमध्ये, परिणाम आणि कारण, याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे विचार. म्हणून ही जी चैतन्य शक्ती आपल्याकडे नांदते ती जाणीव रूपाने नांदते आणि आपल्याकडे ती मन रूपाने नांदते. हे लक्षात ठेवायचं. म्हणून ह्या चैतन्य शक्तीच्या ठिकाणी जी काही शक्ती आहे ती शक्ती ह्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या प्रत्येक विचारामध्ये ती शक्ती आहे. म्हणून त्याला विचार शक्ती असं नाव दिलेलं आहे. म्हणून 3 स्टेपमध्ये सगळ्या गोष्टी घडतात. जगामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात या 3 स्टेपमध्ये घडतात. पहिली चैतन्य शक्ती मूळ, त्याच्यातनं जाणीवेतनं विचार निर्माण होतात आणि त्या विचाराला आकार देत, तो आकार म्हणजेच फायनली आपण जे पाहतो ते व्यक्तरूप. म्हणून जेव्हा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की तुम्ही जी इच्छा कराल ती तुमची पूर्ण हो, ही व्यवस्था विश्वात्मक देवानी म्हणजेच आपल्याकडे असलेल्या आत्मशक्तीनी केलेली आहे. मग आता ही इच्छा जर तुम्ही केली तर ज्ञानेश्वर माऊली हो का म्हणतात, होणारच का नाही म्हणत? ह्याला कारण इथे सद्गुरूंचं मार्गदर्शन गरजेचं आहे. इच्छा कशी करायची, कुठली करायची, केव्हा करायची, या सर्वाला एक सायन्स आहे, लक्षात ठेवायचं. आणि हे सायन्स सद्गुरूंनी जीवनविद्या म्हणून त्याची निर्मिती केलेली आहे. म्हणून जीवनविद्येमध्ये आपल्याला जे काही पाहिजे ते मिळवण्याचं सामर्थ्य आपल्यामध्येच आहे. म्हणून सद्गुरूंनी ठासून सांगितलं की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्हाला जसं पाहिजे तसं शिल्प तुम्ही घडवू शकता. तुम्हाला जी काही इच्छा आहे ती इच्छा फलद्रूप होऊ शकते. फक्त ही इच्छा, हा विचार कसा आतमध्ये आणायचा, त्याला एक काहीतरी फिलॉसॉफी सद्गुरूंनी मांडलेली आहे.
ती हळूहळू आपण बघूया 2 दिवसांमध्ये. पण मला सांगायचा मुद्दा असा आहे की ही जी शक्ती आहे ती आनंद स्वरूप आहे, हे पहिलं लक्षात घ्या. 2 गोष्टी मी सांगितल्या की नवनिर्मिती करण्याचं सामर्थ्य हे पण त्याच्यामध्येच आहे. इच्छापूर्ती करण्याचं सामर्थ्य पण इकडेच आहे. आणि आनंद उपभोगायचं पण साधन हेच आहे. म्हणजे हा जो आनंद आपल्याकडे आहे हा फक्त आपल्याला उपभोगायचा आहे. उपभोग, सद्गुरू म्हणतात उप म्हणजे जवळ, जो जवळ आहे तोच भोगायचा आहे आणि काय करायचं नाही. इतकं स्वच्छ सद्गुरूंनी आपल्याला शिकवलं आहे. कुठेही जाण्याची गरज नाही सुखी होण्यासाठी, कुठेही जाण्याची गरज नाही. सुख हे इथेच आहे. मग जो जे वांछील म्हणजे काय, प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या इच्छा येतात, या इच्छा काय असतात हो? प्रत्येकाच्या मनामध्ये निरनिराळ्या इच्छा निर्माण होत असतात. पण या इच्छा म्हणजे खरं म्हणजे त्याच्या मुळाशी प्रत्येकाला सुख पाहिजे असतं. म्हणून आस्तिक, सद्गुरू म्हणतात खरे आस्तिक किंवा आस्तिक यांना देव पाहिजे असतो. आणि सद्गुरू म्हणतात देव म्हणजेच त्यांना सुख पाहिजे असतं. कारण त्यांना देव म्हणजे काय कळत नाही आणि जे नास्तिक आहेत त्यांना सुख म्हणजे काय कळत नाही. दोघांनाही सुखच पाहिजे असतं खरं म्हणजे, पण शब्द बदलतात. आस्तिक लोक म्हणतात मला देव मिळवायचा आहे आणि नास्तिक लोक म्हणतात मला सुख मिळवायचं आहे. खरं म्हणजे सद्गुरू म्हणतात गोविंद आणि आनंद एकच. गोविंद किंवा देव म्हणून काही 4 हाताचा देव नाही आतमध्ये बसलेला. त्यामुळे ही जी चैतन्य शक्ती आहे आतमध्ये, ह्यालाच सद्गुरूंनी परमेश्वर ईश्वर म्हटलेलं आहे. आणि या ईश्वराचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे, फक्त त्याला पाहायचा नाही आहे. सद्गुरू म्हणतात त्याला पाहणं, त्याला मिळवणं याचा अर्थ एकच आहे की त्याला अनुभवणं. आणि त्याला अनुभवायचं म्हणजे काय अनुभवायचं हे पण लक्षात ठेवा. त्याला अनुभवायचं म्हणजे आनंदाला अनुभवायचं. मग तुम्ही म्हणाल आम्ही नाहीतरी आनंदी आहोतच. जेव्हा जेव्हा सगळं चांगलं चाललेलं असतं तेव्हा आम्ही सुखी आहोत, आनंदी आहोत, तेव्हा आम्हाला देव मिळाला का? मग त्याच्याबद्दल मी हळूहळू सांगणार आहे. हा जो आनंद आहे आपल्याकडे, खरं म्हणजे हाच आनंद आपण नेहमी उपभोगत असतो, नेहमी. पण आपल्याला ते माहीत नसतं. सद्गुरूंनी जे आपल्याला शिकवलं तेव्हा आम्हाला कळलं की आपण बाहेर जे सुख भोगतोय, बाहेर जो आपण आनंद भोगतोय, त्या आनंदाचं मूळ आतमध्येच आहे हे सद्गुरूंनी सांगितल्यानंतर कळलं. सद्गुरूंनी आपल्याला काय सांगितलं की तुम्ही जे काही सुख सुख म्हणून भोगताय बाहेरचं, आपल्याला इच्छा काय असतात, आपल्या इच्छा प्रत्येकाच्या एजप्रमाणे बदलत असतात. काही लोकांना गाडी पाहिजे असते, काही लोकांना छोकरी पाहिजे, काही लोकांना नोकरी पाहिजे. ह्या इच्छा प्रत्येकाच्या चालू असतात. आणि या इच्छा पूर्ती झाली की तात्पुरती ते लोक सुखी आणि आनंदी होतात. पूर्ती झाली नाही झाली की लवकरच त्याच्यातला आनंद निघून जातो. एखादी गाडी येईपर्यंत इतका आनंदित असतो तो, आल्यानंतर थोडे दिवसच त्याचा आनंद गगनात मावेनासा असतो. पण थोडे दिवसांनी आपल्यापेक्षाही चांगली गाडी जेव्हा शेजारच्याकडे येते, शेजारीकडे जरा चांगली गाडी आली की त्याला ही गाडी डबा वाटायला लागते आणि सतत ती नवीन गाडी कधी मिळेल याच्याच मागे तो लागतो. सद्गुरूंनी ह्या सगळ्या सुखाला, आनंदाला नाव दिलेलं आहे. तर नाव दिलं आहे विषय सुख. विषय सुख म्हणजे काय की विषयाच्या आधाराने जे मिळतं त्याला विषय सुख असं म्हटलेलं आहे. म्हणजे गाडी हा एक विषय झाला. ती मिळाली की तिच्या आधाराने आपल्याला आनंद होतो, तिच्या आधाराने आपण
सुख आपल्याला प्राप्त होतं. मी शब्द काय नीट वापरतोय, तिच्या आधाराने होते. आधार ती आहे, पण सुख आतलंच तुम्हाला भोगायला मिळतंय. म्हणून जे सुख सुख तुम्ही म्हणता तुम्हाला मिळालं, किंवा तुम्ही जो आनंद मिळाला असं म्हणतायत, तो आनंद खरा आतूनच आलेला असतो. पण तो विषयाच्या आधारे मिळाल्यामुळे आपल्याला असा गैरसमज होतो की तो विषयातून मिळाला असं आपल्याला वाटतं. हा एक महत्त्वाचा मुद्दा सद्गुरूंनी आपल्याला शिकवलेला आहे जीवनविद्येमध्ये, की बाहेर जी काही सुखं आहेत आपल्याला वाटतं सो कॉल्ड निरनिराळ्या विषयामधनं आपल्याला जी काही सुखं मिळत आहेत, मग ती सत्ता असू दे, व्यक्ती असू दे, नाहीतर कुठलीही वस्तू असू दे किंवा वास्तू असू दे, या सगळ्यांना आपल्याला जो आनंद मिळतो आहे तो आनंद खरा आतूनच येतो आहे. आणि आपल्याला वाटतं की तो बाहेरून मिळाला असं आपल्याला वाटतं. आता हे जे विषयाच्या आधाराने आपल्याला जे आनंद म्हणा किंवा सुख म्हणा हे जे मिळतं आहे ना, हे विषयाच्या आधाराने मिळाल्यामुळे विषय बाजूला झाला की तो आनंद गेला. बघा मी काय म्हणतो, तो म्हणजे विषय जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला सुख किंवा आनंद होतो, कारण आधार विषयाचा आहे. म्हणून विषय जेव्हा बाजूला होतो किंवा विषयाचा जेव्हा आपल्याला कंटाळा येतो, कारण प्रत्येक गोष्ट किती दिवस वापरणार आपण, आपल्याला एक गोष्ट वापरली की त्याचा कंटाळा येतो, दुसरं पाहिजे असतं. सद्गुरू नेहमी म्हणतात की आपलं मन आहे ना लहान मुलासारखं असतं. लहान मुलं कशी, एक खेळणं मिळालं की 2 दिवस खेळतात, 2 दिवस पण नाही हल्ली, थोडा वेळ खेळतात आणि फेकून देतात, मग दुसऱ्या खेळाची मागणी सुरू होते. म्हणून जे नाही ते मागत राहणं जसं मुलांचं असतं तसं आपलं पण तेच असतं. आपण काय मोठे होऊन सुधारलेलो नसतो हे लक्षात ठेवायचं. आपल्याला उगीच वाटतं आपण मॅच्युअर झालो. कोणी मॅच्युअर झालेले नसतात, फक्त परिस्थिती बदलत असते, आपण तसेच असतो. म्हणून सद्गुरू म्हणतात काय की हे जे विषय सुख हे विषयाच्या आधाराने मिळाल्यामुळे हा विषय बाजूला गेला किंवा विषयाचा कंटाळा आला की आपलं मन पुन्हा नवीन विषयाच्या शोधात राहतं. कारण आपल्याला मनाला सवय झालेली आहे की विषयाच्या आधाराने सुख मिळवण्याची. कारण तेच आपण शिकलेलो आहे, तेच आपण पाहतोय सगळीकडे की विषयाच्या आधाराने सुख मिळवणं हेच आपण आयुष्यभर करतोय, आयुष्यभर. म्हणून विषय सुख असो किंवा मानसिक सुख असो, ह्या सगळ्या जे सुख आपल्याला बाहेरून मिळतं आहे ते सगळं हे विषयाच्या आधाराने मिळाल्यामुळे ते परमनंट नाही आहे, ते शाश्वत नाही आहे. कारण विषयच हा अशाश्वत आहे. विषय कधीच परमनंट नसतात, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला सुखसुद्धा परमनंट मिळत नाही. मग सद्गुरू म्हणतात परमनंट सुख कुठे मिळेल, ते फक्त आतमध्ये आहे. मग ते आतमध्ये ते आहे असलेलं सुख मिळवायचं कसं हे जे शिकवतात ते खरे सद्गुरू. मग तुम्ही म्हणाल की विषयामधनं सुख नको आहे का, तर तसं सद्गुरूंचं मत नाही आहे. सद्गुरूंनी ही जी जीवनविद्या नाव दिलेलं आहे त्याला एक मोठं कारण आहे. अध्यात्म म्हटलं की सर्व काही सोडून द्यायचं, सर्व काही त्याग करायचं आणि नुसतं आतला आनंद भोगत राहायचं, असं काहीतरी लोकांच्या मनात असतं. म्हणून लोक अध्यात्माकडे जायला घाबरतात. कारण अध्यात्म करायचं म्हणजे संसार सोडायला पाहिजे, सगळं काही त्याग केला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला कधीच मुक्ती मिळणार नाही, आपल्याला कधीच जो देव भेटणार नाही, अशी लोकांची खूप काही गैरसमज असतात. सद्गुरूंनी म्हणून जीवनविद्या निर्माण केली. सद्गुरूंनी सांगितलं काय, अध्यात्माची बैठक आणि प्रपंच हे जेव्हा तुम्ही दोन्ही कराल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी व्हाल, असं सद्गुरूंनी सांगितलं. याला कारण काय,
कारण तुम्हाला जीवन जगणं गरजेचं आहे. प्रत्येकाने जर ठरवलं की वैराग्य आणि संसार सोडून द्यायचा, तर हे सगळं विश्व हे चालणार नाही, लक्षात ठेवायचं. कारण आपल्याला शेवटी काय म्हणतात त्याला, भूक लागतेच. अन्न पाहिजे, पाणी पाहिजे, निवारा पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजेच. आणि ह्या मिनिमम ज्या गोष्टी आहेत, ज्याला आपण मिनिमम नेसेसिटीज म्हणतो, ह्या मिळवण्यासाठी पैसा लागतो. आणि पैसा मिळवण्यासाठी व्यवसाय, उद्योग, नाहीतर नोकरी करायला लागतेच. मग हे सगळं कसं करायचं? संत तर सांगतात की अखंड नामस्मरण करत राहा. मग हे कोणी करायचं? सद्गुरू म्हणतात की अखंड नामस्मरण याचा अर्थ नीट समजावून घे. आपण अखंड नामस्मरण म्हणजे अखंड नाम जप म्हणतो. अखंड सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे जे अखंड नामस्मरण आहे, हे नामस्मरण कसं करायचं हे सद्गुरूंनी आपल्याला शिकवलेलं आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, नामस्मरण म्हणजे फक्त नाम जप नाही आहे. आपल्याला वाटतं की नुसतं विठ्ठल 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 म्हटलं की नाम जप केला की आपल्याला देव मिळणार. सद्गुरू म्हणतात ती एक सुरुवात आहे, लक्षात ठेवायचं. नाम जप ही सुरुवात आहे, कारण तुम्हाला त्याची सवय व्हायला पाहिजे. आणि सद्गुरूंचं एक म्हणणं आहे की जेव्हा कुठलीच गोष्ट फुकट जात नाही, तुम्ही जेव्हा नाम जप करता तेव्हा तुम्हाला पहिला फायदा होतो, तो म्हणजे तुम्हाला चांगले आणि खरे सद्गुरू भेटतात. हे सद्गुरू एकदा तुम्हाला भेटले की ते तुम्हाला नाम आपण ज्याचं घेतो त्याची आपल्याला ओळख करून देतात, हे लक्षात ठेवायचं. कारण आपण जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणतो तेव्हा आपल्याला विठ्ठल म्हणजे काही माहीत नसतं. आपल्याला विठ्ठल हे नाम माहीत असतं. पण हे नाम ज्याला दिलेलं आहे त्याला अध्यात्मामध्ये आपण नामी म्हणतो. म्हणजेच जो ईश्वर आहे, परमेश्वर आहे, ह्याला जे नाव दिलेलं आहे, ज्याला नाव दिलं आहे त्याची ओळख होणं हे खूप गरजेचं आहे. आधी देवासी ओळखावे, मग त्याचे भजन करावे, असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, पहिली त्याची ओळख होणं गरजेचं आहे. आणि ही जी ओळख करून देतात ते सद्गुरू. म्हणून सद्गुरूकडे आपण गेल्यानंतर नामस्मरण करता 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 सद्गुरू आपल्याला नामीची, म्हणजे ज्याला नाव दिलं आहे त्या परमेश्वराची, त्या ईश्वराची आपली ओळख करून देतात. म्हणून एकदा ओळख झाली, सहवास वाढला, परिचय वाढला की हळूहळू तिकडे ही जी आत्मवस्तू आहे त्या आत्मवस्तूकडे आपल्याला नामाच्या आधारे स्थिर व्हायचं आहे. म्हणून नाम हा पुन्हा इथे आधार आहे आणि नामी हे मूळ आहे. म्हणून नामाच्या आधाराने आपल्याला नामीपर्यंत पोचवायचं आहे. म्हणून नामस्मरणाचे अर्थ जसजसे आपण वरच्या वर्गात जातो तर तसे बदलत जातात. सद्गुरूंनी पहिल्यांदा त्याला नाम जप म्हटलेलं आहे, नंतर नामीचं स्मरण म्हटलेलं आहे. म्हणजे त्या ईश्वराचं ज्याची सद्गुरूंनी तुम्हाला ओळख करून दिली आहे त्याचं जेव्हा तुम्ही स्मरण करायला सुरुवात करता, म्हणजेच स्वरूपाचं जेव्हा तुम्ही स्मरण करायला लागता, तेव्हा स्वरूपाचं स्मरण म्हणजे नामस्मरण, हे लक्षात ठेवा. आता स्वरूपाची ओळख करून दिली सद्गुरूंनी, पण ते स्वरूप आपल्याला अजून काही आपल्या हातात आलेलं नाही आहे. मग तोपर्यंत सद्गुरू काय म्हणतात की तुझं नामस्मरण हे कृतज्ञतेने व्हायला पाहिजे. हे तर सगळ्यांना शक्य आहे. एकदा तुम्हाला सांगितलं की आतली ही जी शक्ती आहे, ही शक्ती आहे म्हणून तुम्ही आहात. आणि मला वाटतं हे लहान मुलांना पण कळेल.
की ही शक्ती आतमध्ये जोपर्यंत वास करते तोपर्यंत तुमचा वास या धर्तीवर आहे. ज्या दिवशी ही शक्ती इथून निघून जाईल तेव्हा तुमचं नाव, गाव सगळं काही बाजूला होईल आणि तुम्हाला बॉडी म्हणून हाक मारण्यात येईल. खूप मजा आहे ना या गोष्टी सगळ्या ऐकल्या की. सद्गुरूंनी खूप सांगितलं आहे, पण हे 2 दिवसात सांगण्यासारखं नाही आहे. सद्गुरूंनी सांगितलं की हे जे संस्कार दिले जातात या बॉडीला किंवा देहाला जे नाव दिलं जातं, त्याला धर्म दिला जातो, त्याला कुळ दिलं जातं, त्याला जात सगळं काही दिलं जातं, त्याला मोठमोठे सन्मान दिले जातात, अवॉर्ड दिली जातात. गेल्यानंतर ही चैतन्य शक्ती इथून गेल्यानंतर सगळं काही दिलेलं परत घेतात. कोण घेतं? समाजच परत घेतो. ज्यांनी नाव दिलं तो समाजच बॉडी घेऊन या म्हणायला लागतो. काय मजा आहे. म्हणजे खरं म्हणजे आपल्याच लोकांनी आपल्याला नाव दिलेलं असतं, तर मेल्यानंतर कशाला बाबा तू त्या नावाने हाक मारत नाही. तो त्याला बॉडी घेऊनच या म्हणणार. काका मामा बिमा सगळं गेलं. म्हणून एक लक्षात ठेवायचं की हा जो सद्गुरूंनी आपल्याला जी ओळख करून दिलेली आहे त्याचं कृतज्ञतेने स्मरण करणं म्हणजे नामस्मरण. ही पुढली स्टेप सद्गुरूंनी सांगितली. म्हणजे काय? तो आहे या शब्दाला खूप महत्त्व आहे परमार्थामध्ये. तो आहे म्हणून मी आहे, माझं अस्तित्व आहे. मी आज जे काही चालतो फिरतो, डान्स करतो, पकवाज वाजवतो, हे सगळं कितपर्यंत? तो आहे तोपर्यंत. म्हणून आहे याला खूप महत्त्वाचं आहे. आणि हा जो आहे आतमध्ये याची सतत कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे नामस्मरण. लक्षात ठेवायचं. मग आता हे अखंड करता येण्यासारखं आहे. अखंड करायचं म्हणजे सतत त्याचं कृतज्ञतेने स्मरण करायचं. जेव्हा तू रिकामा असतो तेव्हा नामस्मरण करायचं असतं, आणि जेव्हा रिकामा नसतो तेव्हा त्याचं कृतज्ञतेने स्मरण करत करत आपलं जे काही काम आहे ते काम करत राहणं म्हणजे पण नामस्मरणच आहे. लक्षात ठेवायचं. सद्गुरूंनी एक खूप सुंदर रीतीने आपल्याला शिकवलेलं आहे. म्हणून मगाशी रविराज कानडेने इतका सुंदर आपला सुखसंवाद केला, आपला अनुभव सांगितला. थोडं किती लोकांचं लक्ष होतं मला माहीत नाही, पण लक्ष देण्यासारखा त्याचा अनुभव होता. सांगायचा मुद्दा काय की लव वर्क. सद्गुरूंनी लव वर्क सांगितलं. लव वर्क म्हणजे काय? तन्मयतेने काम कर. आणि तू जेव्हा तन्मयतेने काम करतो तेव्हा तू ह्याच्या आहे त्याच्या जवळ असतो. हे लक्षात ठेवायचं. का असं होतं? म्हणून जी माणसं मनापासून काम करतात, जी माणसं तन्मयतेने काम करतात, त्यांना टायमाचं भान नसतं. आणि जे लोक करत नाही ते सतत 5 कधी वाजतात आणि मी घरी कधी जातो याच्या मागे असतात. म्हणजे ते तन्मयतेने काम करत नाही. लक्षात ठेवायचं. म्हणून असं म्हणतात की ज्याला सोमवारी ऑफिसमध्ये जाण्याची ओढ असते, काय म्हणतो ऐकून घ्या. सोमवारी म्हणजे रविवार सुट्टी असते, काही लोकांना शनिवार रविवार सुट्टी असते. सोमवारी कामावर जाण्याची ज्यांना ओढ असते ते खरे लव वर्क करतात. लक्षात ठेवा. आणि ज्यांना शुक्रवारची ओढ असते, शुक्रवार कधी येतो आणि मी चाललो पिकनिकला, असं ज्यांना होतं त्यांना लव वर्क म्हणत नाही. म्हणून जे काही तुम्ही कराल, सद्गुरू म्हणतात जे काही, मग तो व्यवसाय असू दे किंवा नोकरी असू दे किंवा कुठलीही गोष्ट असू दे, ती तन्मयतेने करा. तन्मयतेने. आणि जोपर्यंत तुम्ही तन्मयतेने करत नाही तोपर्यंत तुमचा उत्कर्ष पण होणार नाही
आणि तुम्हाला त्याच्यातनं आनंद पण मिळणार नाही. आनंद शब्द मी पुन्हा आणलेला आहे, कारण हा गोविंद म्हणजेच आनंद. हा आनंद जेव्हा तुम्हाला जिथे जिथे मिळतो तिथे गोविंदाचं हजेरी असते, हे लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला आनंद होतो, कामातून आनंद होतो, लोकांना आनंद देऊन तुम्हाला जेव्हा आनंद होतो, जिथे जिथे तुम्हाला आनंद मिळतो तिथे गोविंदाचा वास आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून कामातून आनंद आपल्याला मिळाला पाहिजे आणि कामातून आनंद द्यायला पाहिजे, ह्याला लव वर्क म्हणतात. लव वर्क म्हणजे काय? ज्या कामातून तुम्हाला आनंद मिळतो आणि ज्या कामातनं तुम्ही आनंद लोकांना देतात त्याला लव वर्क म्हणतात, लक्षात ठेवा. मग तुम्ही म्हणणार, कामातनं जेव्हा मी तन्मयतेने करतो तेव्हा जो काही आनंद होतो तो खरा आतूनच होतो. पुन्हा तेच होतो आतूनच, वाटतो बाहेरून झाला होता. मग अशा वेळेला आनंद का होतो? विषय सुखामध्ये आपल्याला आनंद का होतो? गाणं म्हणताना आपण जेव्हा सूर लावतो तेव्हा सूर जेव्हा नीट लागतो आणि आपण सुरेल गायन करतो तेव्हा त्यांना पण आनंद मिळतो आणि लोकांना पण आनंद मिळतो. का मिळतो? ह्याला महत्त्व आहे. प्रत्येक गोष्टीला सद्गुरूंनी काचं उत्तर दिलेलं आहे. सद्गुरू म्हणतात, जेव्हा जेव्हा तुमचं मन स्थिर होतं तेव्हा तेव्हा तुम्हाला आनंद होतो. साधं उत्तर. उत्तर साधं आहे पण त्याच्यामध्ये गुही आहे. जेव्हा जेव्हा सद्गुरूंचा अमृत उच्चार आहे, स्थिर मन हे सुखाचं सागर आणि अस्थिर मन हे दुःखाचं आगर. म्हणजे काय? कुठेही तुमचं मन जेव्हा स्थिर होतं, म्हणून नवीन विषयामध्ये नवीन गोष्टी जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा आपलं मन तिकडे स्थिर होतं आणि स्थिर मन आणि तिकडचा विषय या दोन्हीच्या मिलनातून आपल्याला जे सुख मिळतं ते आतूनच आलेलं असतं. हे का होतं? कारण तुम्ही जेव्हा मन स्थिर करतात कुठल्याही गोष्टीवर, मग ते व्यक्तीवर असू दे, वस्तूवर असू दे, किंवा एखाद्या घटनेवर असू दे, किंवा एखाद्या कुठल्याही एंटरटेनमेंटमध्ये असू दे, जेव्हा जेव्हा तुमचं मन तिथे स्थिर होतं तेव्हा तुम्ही आतामध्ये असता. आतामध्ये म्हणजे प्रेझेंटमध्ये असता. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही प्रेझेंटमध्ये असता म्हणजेच वर्तमानामध्ये असतात तेव्हा तुम्हाला आतून प्रेझेंट दिलं जातं, म्हणजेच गिफ्ट दिली जाते. प्रेझेंट म्हणजे आपण गिफ्ट म्हणतो ना. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही आतामध्ये म्हणजेच प्रेझेंटमध्ये म्हणजेच वर्तमान काळामध्ये असतात, म्हणजेच स्थिर असतात. स्थिर मन म्हणजेच वर्तमान काळामध्ये असलेलं मन, तेव्हा आपण आहेमध्ये असतो. आणि जेव्हा आपण आहेमध्ये असतो तेव्हा जो आहे तो तुम्हाला सगळी काही सप्लाय करत असतो. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. स्थिर मन का होतं? जेव्हा स्थिर मन होतं तेव्हा आपण प्रेझेंटमध्ये असतो. तुम्ही विचार करून बघा. आता हे जेव्हा गाणं म्हणतात त्याला कसलंही भविष्यकाळाची चिंता नसते त्यावेळेला, किंवा भूतकाळाचं चिंतन नसतं असतं. कारण पूर्णपणे आपण त्या सुरामध्ये अडकलेलो असतो. त्या सुरामध्ये आपण पूर्णपणे तन्मय झालेलो असतो आणि त्यावेळेला तुम्हाला भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या कुठल्याही गोष्टी माहीत नसतात. म्हणून आपण जेव्हा तन्मयतेने काम करतो तेव्हा त्याला काही माहीत नसतं की घरी काय चाललं आहे, घरी बायको जेवली की नाही, काही त्याला त्याचं भान नसतं. तो जेव्हा वर्कमधनं बाहेर येतो तेव्हा त्याला कळतं की मग आता तो बाकीचं चिंतन करतो. म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये मन जेव्हा स्थिर होतं तेव्हा ते सुखाचं सागर म्हटलं आहे. कारण स्थिर मन हे ह्या चैतन्य शक्तीला जवळ असतं. जवळ असतं का? कारण चैतन्य शक्ती ही नेहमी आहेमध्ये असते. आहेमध्ये असते म्हणजे काय? प्रेझेंटमध्ये असते. आणि बरोबरच आहे ना.
ह्याच्यामध्ये काय मोठं कठीण नाही. शब्द जरा आहे बी शब्द वापरले म्हणून काय भीती वाटायची गरज नाही. कारण आपण नेहमी म्हणतो मी आहे म्हणतो, मी होतो म्हणतो का? मी होतो म्हणतो आपण, मी आहेच म्हणतो ना. मी असणार आहे असं कोण म्हणतं? म्हटलं तो वेडा. पुढल्या क्षणाला आहोत की नाही माहीत नाही आणि पुढलं काय बोलतो मी असणार आहे म्हणून. म्हणून प्रत्येक क्षणामध्ये आपण खरं म्हणजे असतो. असणं हा शब्द लक्षात ठेवा. प्रत्येक क्षणामध्ये आपण असतो. कधीच पुढल्या क्षणाला असेल की नाही माहीत नसतं आणि मागचा क्षण गेलेला असतो. म्हणून आपला प्रेझेन्स, आपला म्हणजे आपल्या स्वरूपाचा प्रेझेन्स, आपलं स्वरूप जे असतं ते नेहमी वर्तमान क्षणामध्ये असतं. हे नीट लक्षात ठेवा. पुढला क्षण आपण आहोत की नाही आपल्याला माहीत नाही. मागचा क्षण गेलेला आहे आणि आहे तो क्षण तो महत्त्वाचा असतो. म्हणून आहे त्या क्षणामध्ये राहिलं की आपल्याला सोबत मिळते, ती म्हणजे आहेची मिळते. म्हणून आहे त्या क्षणामध्ये राहणं हे खूप गरजेचं आहे. आत्ता मी आमचे डॉक्टर पटवर्धन, प्रसिद्ध नेत्र सर्जन सांगलीचे, त्यांच्याशी बोलत होतो. त्यांनी मला एक गंमत सांगितली, मला खूप आवडली ती. कुठे बसलेत ते? हां. त्यांनी मुलीला फोन केला, त्याची लहान मुलगी आहे. त्या मुलीला फोन केला आणि विचारलं, बेबी तू काय करतेस? आता आपण काय उत्तर दिलं असतं? स्वयंपाक करतोय, हे करतोय, काय ते उत्तर दिलं असतं ना आपण. तिने काय उत्तर दिलं? मी तुमच्याशी बोलते. मला इतकं नवल वाटलं त्या उत्तराचं. म्हणजे किती लहान मुलगा, म्हणतात ना परमेश्वराचं रूप असतं. त्यांना काही कसलीही चिंता काळजी त्यांच्याकडे काय नसते. त्यांना उद्याचा काय विचार नसतो, कालचा विचार नसतो, ते फक्त आतामध्ये असतात. तिने जे उत्तर दिलं ते समर्पक उत्तर दिलं. कारण त्यावेळेला ती जे करते आहे ते तिने उत्तर दिलं की मी तुमच्याशी बोलते आहे. काय उत्तर आहे? म्हणजे आपण जे करतो ना ते आपण कधीच तिथे नसतो, हे कारण आहे. आपण जे जे करतो तिथे आपण कधीच नसतो. हाच खरं प्रॉब्लेम आहे. जगामध्ये एकच प्रॉब्लेम आहे की जिथे असायला पाहिजे तिथे आपण नसतो आणि जिथे नको तिथे आपण असतो. सतत आपण काम करताना घरचा विचार करतो, बायकोचा विचार करतो आणि घरी गेल्यानंतर कामाचा विचार करतो. आता घरी गेल्यानंतर बायकोचा विचार करणं, घरी घेतल्यानंतर लॅपटॉप उघडतो आणि काहीतरी प्लॅनिंग बिनिंग करत बसतो. ऑफिसमध्ये असताना कुठे जायचं असेल पिकनिकला त्याचं प्लॅनिंग करत बसतो ऑफिसमध्ये, जेव्हा ऑफिसचं काम करायचं असतं तेव्हा. आणि घरी आल्यानंतर ईमेल किंवा फोन घेऊन बसतो. म्हणजे तुम्ही जर आपल्या स्वतःकडे बघत राहा. हे सगळं आहे ना, जीवनविद्या ही जीवन जगण्याची कला आहे. आणि याच्यामध्ये सद्गुरूंनी आपल्याला जे काही दिलं आहे ना त्याला तोड नाही, लक्षात ठेवायचं. तोड नाही आहे. त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही. म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं ज्ञान जेव्हा तुम्ही घ्याल, जेवढं त्या ज्ञानामध्ये बुडी माराल तेवढं त्याचं महत्त्व कळत जाईल. नाही तर वरवर पाय ओले करत बसाल समुद्रात जाऊन. मागे मी म्हटलं होतं, समुद्रात गेल्यानंतर काही लोक रत्न शोधतात, काही लोक फिश शोधतात, मासे, आणि काही लोक काठावर राहून फक्त पायच ओले करतात. म्हणून तुम्ही जीवनविद्येमध्ये येऊन, जीवनविद्या म्हणजे ज्ञानाचा सागर आहे, या ज्ञानाच्या सागरामध्ये येऊन नुसते पाय ओले करत बसले तर तुमच्या हाताला काय लागणार नाही, पायालाच लागेल. म्हणून सद्गुरूंनी हे इतकं सुंदर आणि सोपं करून सांगितलेलं आहे, ह्याच्यापेक्षा सोपं मला वाटत नाही कोणी करू शकेल. आता मी जे उदाहरण दिलं डॉक्टर पटवर्धनांचं, त्या मुलीने जे उत्तर दिलं त्याला म्हणतात प्रेझेंटमध्ये राहणं. ती जरा पण हल्ली नाही इथून तिथे, तिने जे काही करते तेच सांगितलं. म्हणून
आपण जेव्हा प्रेझेंटमध्ये राहतो, म्हणजेच आहेमध्ये राहतो, म्हणजेच मन स्थिर होतं, तेव्हा हे स्थिर मन आपल्या आहेला चिकटलेलं असतं, स्वरूपाला चिकटलेलं असतं. त्यामुळे आपल्याला सुखाचा अनुभव येतो. आणि जो काही सुखाचा आनंदाचा अनुभव येतो तो आतूनच येतो हे लक्षात ठेवायचं. आणि आपल्याला विषयातनं तो मिळतो असं वाटल्यामुळे आपण आज सगळेजण विषयाच्या मागे आहे. आज एक गाडी घेतली, उद्या दुसरी गाडी. काय आनंद असतो नवीन गाडी घेतल्यानंतर, पण तो आनंद थोडे दिवस टिकतो हे लक्षात ठेवायचं. सगळे हे आनंद आहेत ना, सो कॉल विषय सुख, हे थोडे दिवस टिकतं. म्हणून स्थिर मन आणि अनुकूल विषय दोन महत्त्वाचं आहे. सद्गुरूंनी सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगितलेल्या आहेत. अनुकूल विषय असेल त्याला आनंद मिळेल. पहिली गोष्ट, जर तो अनुकूल नसेल तर काय होईल? दुःख असेल. पहिली गोष्ट, तिथे स्थिर होणं कठीण आहे. प्रतिकूल विषय जर असेल, आपल्याला न आवडणारा विषय असेल, तर पहिली गोष्ट आपलं मन तिथे स्थिर होत नाही. आणि विषयच अनुकूल नाही म्हटल्यानंतर विषयातनं आनंद मिळणं शक्यच नाही. म्हणून अस्थिर मन असतं तिथे दुःख असतं. म्हणून विषय जर अनुकूल नसेल, आपल्याला आवडता नसेल, आता इथे बसलेल्या लोकांना जर आवड नसेल अध्यात्मातली, कोणीतरी खेचून आणलेलं असेल, तो इथे बसून व्हॉट्सअप बघत बसेल, नाही तर आपल्याला जे काय पाया ते करतील. इथे मी बरेच लोक असेल की ते व्हॉट्सअप बघत असतील, कारण आपल्याला सवय झालेली आहे. जरा टिंग झालं की बघायचं. आपल्याला सवय काय झाली आहे, मोबाईलवर जरा टिंग आवाज आला की कुठला तरी मेसेज आला आहे, बहुतेक पंतप्रधानाचा मेसेज असावा, का त्याच्यासाठी आपल्याला बघायला पाहिजे. बाकीच्यांचे मेसेज बघण्याचा का कोणी महत्त्वाचा माणूस नसतो, पण आपल्याला जी सवय झालेली आहे. म्हणजे आपण आज मन आपलं कम्प्लिटली त्या मोबाईलमध्येच गेलेलं आहे. त्यामुळे आपलं लक्ष जिथे असायला पाहिजे तिथे नसतं. म्हणून घरी गेल्यानंतर नवरा बायको एकत्र नांदतात पण एकत्र नसतात. एक व्हॉट्सअप घेऊन बसलेला असतो, एक लॅपटॉप घेऊन बसलेला असतो, त्यामुळे दोघेही इकडे नसतात. हळूहळू एका अमेरिकन फिलॉसॉफरनी म्हटलेलं आहे की हळूहळू हे इंटरॅक्शन जे म्हणतात ना, संवाद, हा एवढा कमी कमी होत जाणार आहे की हे जग म्हणजे इडियट्स लोकांचं जग असणार आहे. इडियट्स म्हणजे आपल्या भाषेत वेडे. जगी हा खास वेड्यांचा पसारा म्हटले सद्गुरूंनी. म्हणजे काय की आपण हा संवाद जेवढा हरवत जाईल तेवढे आपण इडियट होऊ. आणि ही वेळ येणार आहे लवकरच की घरी जेवायला बोलवताना सुद्धा मेसेजिंग करणार, कारण नुसती हाक मारली तर लक्ष नसणार त्याचं. जेवायला ये म्हटलं तर लक्ष नसणार, कारण कम्प्लिटली लक्ष द्या मोबाईलमध्ये असतं. स्थिर मन तिकडे झालेलं असतं. मग अशा वेळेला बायकोला पण आयडिया असणार, बायको एक मेसेज पाठवणार, टिंग आवाज झाला की त्याला कळणार जेवायला येतो. म्हणजे हळूहळू संवाद जात जाणार आहे आणि आपण जे राहणार आहेत ते सगळी जमात जी राहणार, मनुष्य जमात, ती म्हणजे इडियट्सची जमात राहणार आहे. आणि आता नवीन तत्त्वज्ञान येते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपल्याकडे इंटेलिजन्स नसल्यामुळे शेवटी सायंटिस्ट लोकांनी आर्टिफिशियल आणला आणि तो आणल्यानंतर आपल्याकडे जो पण आहे तो पण निघून जाणार आहे आणि आपण संपूर्ण त्याच्यावर डिपेंड राहणार आहोत, हे लक्षात ठेवायचं. तर सांगायचा मतलब काय की आपल्याला जे आत्मसुख हे जे मिळवायचं आहे, कारण सुख फक्त तिकडेच आहे, बाकी कुठेही नाही आहे. सुख तिकडेच आहे आणि ते जर मिळवायचं आहे त्याला दोन महत्त्वाचे मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे विषय सुख आणि दुसरा मार्ग म्हणजे आत्मसुख. मग हे कसं मिळवायचं, विषय सुख कसं मिळवायचं, हा सगळा विषय आपण लवकर घेणार आहोत. उद्या आणि उद्या आपला सांगतेचा दिवस आहे, त्या दिवशी आपण हा विषय आणखीन ह्यानी घेणार आहोत.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला सद्गुरूंनी सांगितलं आहे की आपलं मन सतत स्थिर ठेवणं, आणि ते सुद्धा चांगल्या विषयामध्ये स्थिर ठेवणं, याला पण नामस्मरणच म्हणतात. लक्षात ठेवा, कारण आपण त्याच्याशी जॉईन झालेलो असतो. सतत त्याच्याशी आपण युक्त राहणं म्हणजे नामस्मरण. आणि हे युक्त होताना कामाचं पण सद्गुरूंनी महत्त्व दिलेलं आहे की लव वर्क. सद्गुरूंनी 2 गोष्टी सांगितल्या, लव वर्क अँड ब्लेस ऑल. ह्याच्यामध्ये संपूर्ण नामस्मरणच आहे. लक्षात ठेवायचं. हा विषय मी आणखीन वाढवत नाही नंतर, पण लव वर्क ज्या सद्गुरूंनी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये आपलं मन त्या कामाच्या जागी स्थिर केलं तर तुम्हाला कामातून जो आनंद मिळेल त्या आनंदाशी जे आपण युक्त होऊ, म्हणजेच आपण त्या गोविंदाशी युक्त झालेलो असणार. म्हणून हे कामातून आनंद आपल्याला जो मिळतो आणि कामातून आनंद आपण लोकांना देतो, दोन्हीकडे आपण ईश्वराची सेवा करत असतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण जी कामातून आनंद जो आपल्याला मिळतो तो आपल्याला मिळतो, आणि आपण जेव्हा कामातून आनंद देतो तो आपण कसा देतो आनंद? चांगलं काम करून. आपण जेव्हा तन्मयतेने काम करतो तेव्हा आपलं काम चांगलं होतं. लक्षात ठेवायचं. आणि जेव्हा आपलं काम चांगलं होतं तेव्हा हे काम समाजासाठी असतं, त्यामुळे समाजाला आपल्याकडनं चांगल्या कामाचं सर्व्हिस मिळते, चांगल्या कामाची सेवा त्यांना मिळते, आणि आपण हे लोकांना आनंद देत असतो, म्हणजे आपण समाजाची सेवा करत असतो, हे लक्षात ठेवायचं. आणि समाजाची सेवा करायचं म्हणजे काय हो? पुन्हा विश्वात्मक देव पुन्हा तिकडे आलाच. आपण ज्या सर्व समाजाची किंवा जगाची सेवा करतो तेव्हा त्या समाजामध्ये प्रत्येकामध्ये तोच ईश्वर असतो. जो तुमच्यामध्ये आहे तोच त्याच्यामध्ये पण असल्यामुळे तू त्यांची सेवा करतो, म्हणजेच त्याच्यातील ईश्वराची तू सेवा करतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण जेव्हा प्रपंच करतो, सद्गुरूंचं म्हणणं काय, तुम्ही प्रपंच असा करा की त्याच्यातनं परमार्थ सिद्ध व्हायला पाहिजे. म्हणून सद्गुरूंनी 2च गोष्टी सांगितल्या आहेत, लव वर्क अँड ब्लेस ऑल. प्रपंचामध्ये राहून अखंड नामस्मरण कसं करायचं ह्याचं गुह्य ह्या 2 गोष्टीमध्ये आहे. सद्गुरू म्हणतात तुम्ही जेव्हा रिकामं असतात तेव्हा ब्लेस ऑल. लक्षात ठेवायचं. ब्लेस ऑल म्हणजे काय? शुभचिंतन, हे लक्षात ठेवायचं. म्हणून हा विषय मी उद्या डिटेलमध्ये घेईन की शुभचिंतन म्हणजे काय, आणि हे शुभचिंतन म्हणजेच नामस्मरण कसं काय आहे याच्यावर मी उद्या बोलणार आहे. आज बराच उशीर झाला, मला माहिती आहे आपलं जरा उशिरा सुरू झालेलं आहे, त्यामुळे थोडंसं मला पण टेन्शन आलेलं आहे, लोकांना लांब लांब जायचं आहे. पण आपण आता उद्या मला वाटतं सगळं लवकर टायमात सुरू करू, तेव्हा उद्या सगळ्यांनी वेळेवर या. उद्या या विषयाचा सविस्तरपणे आपण बोलणार आहोत, आणि तुम्हाला सद्गुरूंचा जो जीवनविद्या आहे या जीवनविद्येमधनं आपला प्रपंच कसा सुखाचा करायचा आणि परमार्थ कसा साध्य करायचा याचं विवेचन उद्या आपण करणार आहोत. त्या उद्या आपण मोठ्या संख्येने या.